गेले काही दिवस सगळीकडे चर्चा आहे ना ती जीएसटीची। प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकाराने जीएसटी समजून घेण्याचा तर समजावून सांगण्याचाही प्रयत्न करतोय। मात्र या सगळ्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी बंपर ऑफर सुरू केलेत आणि ग्राहकांच्या तिथे रांगाही लागतात। 1,25,000चा फ्रीज 72,000, 21,000चा टीव्ही 16,000 आणि 31,000चा टीव्ही 25,000। मंडळी, ही कमाल आहे जीएसटीची। पॅनासॉनिकच्या प्रत्येक प्रोडक्ट वरती ह्यूज अप टू 50% म्हणजे 50% पर्यंतचा डिस्काउंट ऑफर करण्यात आलेला आहे। राजेंद्र भाईती आहेत या शोरूमचे मालक। हे जे सगळे तुम्हाला टीव्हीचे सेट, रेफ्रिजरेटर, फोन्स, स्ट्रीमर, एसी हे सगळे जे दिसतात ना प्रोडक्ट्स, या सगळ्यांच्या किमतीमध्ये मस्त म्हणजे ग्राहकांना खरेदीचा आनंद वाटावा अशा पद्धतीचे डिस्काउंट्स आहेत। आता हा टीव्ही सेट बघितला, हा याची काय किंमत? या टीव्हीची सेटची किंमत आहे 1,42,000 रुपये। आम्ही 1,11,000 रुपयाला ऑफर करत आहे ते, म्हणजे जीएसटीमुळे 30,000 रुपयाचा फ्लॅट फायदा आहे तुम्हाला। तर जर तुम्ही हा टीव्ही 30 तारखेच्या आत खरेदी केला तर तुम्हाला 30,000 रुपयाचा फायदा आहे। आणि या सेटमध्ये हा टीव्हीचा सेट आहे 1,18,000 रुपये किंमत आहे त्याची, आणि तो आता आम्ही 70,000 रुपयाला ऑफर करतो। 1,18,000 रुपयाचा हा जो प्रोडक्ट आहे तो जीएसटीच्या आधी तुम्हाला केवढ्याला मिळणार आहे माहितीये? 70,000 रुपयाला। शोरूमवाले तेजीत असले तरी औषध दुकानदारांचे मात्र 12 वाजलेत। जुना माल, नवा माल, त्यात ऑनलाईन बिलिंग आणि शिवाय औषधांचे असंख्य प्रकार, त्यामुळे औषधवाल्यांचीच डोकेदुखी मोठी आहे। 30 जून रोजीचा जो स्टॉक आहे सर्व होलसेलरकडं, रिटेलरकडं, तर तो 6% स्टॉक आहे आणि 1 जुलैच्या नंतर तो 12% विक्री करायचा आहे। त्यामुळं जो शिल्लक माल आहे त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती होलसेलर बांधवाचं, रिटेल बांधवाचं नुकसान होणार आहे। किराणा व्यापारात मंदी आहे कारण जीएसटी नंतर कर कमी होणार आहे, त्यामुळे गिराईक फिरकेनातच। 100 रुपयाची जर वस्तू असेल अगोदर आम्ही विकत असतील तर जीएसटी 5% आणि आमच्याकडनं रिटेलमध्ये जे माल नेणारे लोक आहेत ते 5% प्रॉफिट घेतात। असं खालचे जो कस्टमर आहे गिराईक, 1 किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो नेणारा, त्यांना 10% ही महागाई 100% वाढणार, यात कसल्याही प्रकारचं दुमत नाहीये। पण सर्वात मोठा फटका बसलाय तो रेडीमेड कपडा व्यवसायाला, कारण गुजरातहून येणारा मालच बंद झालाय। 30 जूनला माल शिल्लक राहिला त्याचं स्टॉक स्टेटमेंट आपल्याला शेल्टर सासूला द्यावं लागणार आहे। त्यामुळे कुणीही आता माल खरेदी करून हे रिस्क घ्यायला तयार नाहीत। त्याकरता 1 तारखेच्या नंतरच काय परिस्थिती आहे, काय उद्भवते हे पाहूनच आपल्याला माल घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर कमीत कमी जुलै महिना तरी निघून जाईल व्यापार सुरळीत होण्याकरता। सिमेंट, हार्डवेअर आणि रंगविक्रेत्यांमध्ये तर अजूनही संभ्रम कायम आहे आणि स्पष्टता येण्यासाठी नोटाबंदीप्रमाणेच काही काळ जावा लागेल। राहुल कुलकर्णीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।